आपण आज प्रत्येक महापुरुषाला जातीपातीमध्ये वाटून घेतलंय, पण कोणत्याच महापुरुषाने स्वतःची जात मोठी करण्यासाठी काम केलं नाही. त्याने प्रत्येक वेळेस काम केलं ते समाजाला मोठं करण्यासाठी. मग छत्रपती शिवराय असू द्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, महात्मा फुले असू देत, वस्ताद लहुजी वस्ताद साळवे असू देत, किंवा अहिल्याबाई होळकर असू द्यात, प्रत्येक महापुरुषानं ज्यांची आज आपण नावं घेतो, जयंत्या साजऱ्या करतो, त्यांच्या नावावरती जगतो, सांगतो अभिमानाने. पण आपण काय केलं? जातीपातीत वाटून घेतलं. कशासाठी? त्यांनी जातीपातीचं राजकारण, त्यांनी जातीपाती वाटून घेण्यासाठी त्यांचे थोर कामं केली नव्हती, तर समाजाला एकत्र आणून समाजासाठी काम केलं होतं, समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं होतं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय दिलं आपल्याला? काय सांगेल का कोणी? हात वर करून मला. काय दिलं आपल्याला? ज्या काळामध्ये माणसाला समानतेचा अधिकार नव्हता, समता बंधुता शिकवली, त्याच सोबत माई माऊल्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिबा फुले फक्त माळ्यांचे होऊ शकत नाहीत, ते संपूर्ण समाजाचे आहेत. हिंदवी स्वराज्याचं सुंदर स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवराय फक्त मराठा समाजाचे होऊ शकत नाही. त्यांनी हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं होतं. मुघलांच्या अगणित अत्याचारावरती थया नाचून त्या मुघलांना कापून स्वराज्य स्थापन केलं होतं रयतेसाठी. हे तर श्रींचं राज्य. म्हणजे श्री कोण? तुम्ही सगळे. मग त्यामध्ये जातीपाती कुठून आल्या? त्यामध्ये 18 पगड जाती होत्या. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.